मान्सूनचा केरळ प्रवेश लांबणीवर जाण्याची शक्यता. महाराष्ट्रामधलं आगमनही उशिरा होण्याची चिन्ह, तर राज्यातील काही भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. म्हाडाच्या घरांच्या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस. उद्या रात्री 11:59 अनामत रकमेचा ऑनलाईन भरणा करता येणार. कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही. दिल्लीमधील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. 10 लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी. सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्र्यांना अपेक्षा. JNPA मधील वाहतूकदार आजपासून संपावर. ड्रॉप ऑफसाठी आकारल्या जाणाऱ्या अवाजवी लोलो आणि इतर शुल्कांविरोधात संप. आयात निर्यात या व्यवहारांवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता. नाशिकच्या मालेगावात प्रतिबंधित ऑक्सिटोनचा साठा जप्त. 7 लाखांचा मुद्देमाल जप्त. हस्तगत. 2 संशयित ताब्यात. 1 महिला फरार. रायगडच्या महाडमध्ये गोदामाला भीषण आग. आगीमध्ये तेलाचं गोदाम जळालं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. हार्बर मार्गावर लवकरच जलद लोकल सेवा सुरू होणार. मुंबई आणि नवी मुंबई आणि तिसऱ्यांदा मुंबईची जलद कनेक्टिव्हिटी करण्यासाठी जलद गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी. मोनोरेल पुन्हा एकदा धावण्यासाठी सज्ज. तब्बल 8 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मोनोरेल पुन्हा एकदा रुळावर धावण्याच्या तयारीत. सर्व प्रक्रिया सुरळीत सेवा पार पडल्यानंतर ही सेवा जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता. मुंबई दुबई आणि दुबई मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या सर्वाधिक नोंद. UAE भारतीय प्रवाशांचा सर्वाधिक पसंतीचा देश. पहिल्या तिमाहीमधील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अहवालातून स्पष्ट. कल्याणच्या काळ्या तलावात मृत माशांचा खच. तापमानामुळे माशांचा मृत्यू होत असल्याचा अंदाज. मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी. डोंबिवलीमधील हत्येचा CCTV समोर. खंबाळपाडा इथे घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्याची हत्या. थरारक घटना CCTVत चित्रित. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेजाऱ्यांमध्ये मारहाण. पत्नीकडे का पाहतोस हे विचारल्यामुळे वाद. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. पंतप्रधानांच्या आवाहनानंतर अमृता फडणवीसांची सायकल स्वारी. घराजवळचा प्रवास सायकलवरून करणार. व्हिडिओ शेअर करत माहिती. देशभरात बकरी ईदचा उत्साह. संवेदनशील भागात पोलिसांचा बंदोबस्त.